CPR माझ्याकडे पैसे नाहीत, सरकारी आहे म्हणूनच येतात लोक. त्यामुळे आत आलेल्या डॉक्टरनी काय करायला पाहिजे सर, की ते आले आणि आता माझं गिराईक आहे, माझं बकरं आहे आणि मला जाताना 2-5 हजार रुपये घेऊन जायचं आहे, ही मानसिकता सोडायला पाहिजे सर. एवढीच भूमिका आहे. काय आमचं त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं, आंदोलन फक्त न करण्यामागचं CPRची बदनामी होऊ नये, गोरगरिबांवर उपचार करणारं आणि सगळ्यात मोठं हॉस्पिटल. मी कुणी जरी जवळचं असेल, जवळचं किती जरी मोठं असलं तर मी पहिला सांगतोय, चल CPR मध्ये जाऊया, सगळ्यात चांगले डॉक्टर इथे. पण डॉक्टरच नसतात ना, करायची मानसिकता नाही, इच्छाशक्ती नाही, त्याचं काय. डॉक्टरचे आहेत आता आपल्या रेग्युलर आहेत ना. आता मी आल्यापासून तरी सकाळी 8:30 वाजता राऊंड चालू करतोय, तर सकाळी ओपीला जे ते 9 वाजता सगळे डॉक्टर होत आहेत. तर होईल तेवढं जे आहेत म्हणजे आपले डॉक्टर्स तिथं अवेलेबल राहतात आणि जे नाही दिसत त्याच्यावर मी कारवाई करतोच आहे. 9 ते 5 चा नियम लावा ना सर. चालू आहे ते. आणि हे जे आहे आपलं लॅबचं जे आहे ते पण पूर्ण स्ट्रीमलाईन करून घेत आहे आणि हे जे आहे ते व्यवस्थित करून द्यायचं ते इश्यू नाही. कालच सगळ्यांना नोटीस दिलेलं आहे आणि जे काही दोषी आहेत त्याच्यावर कारवाई होणार आणि होईल तेवढे चांगले आपण उपचार पद्धती देण्याचा प्रयत्न करतो. होईल तेवढे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्या इकडे येत आहे. आपल्या इकडे आता MRI चालू झालं, CT पण जे आता उद्या चालू होत आहे. CT जे आहे, परत मॅमोग्राफीची मशीन येते. कॅन्सरचं पण आपण जे ते आता तिकडे शेंडा पार्कला चालू केलं कन्स्ट्रक्शन, तर लिनियर ॲक्सिलेटर वगैरे ते आपण लवकरच फक्त एका 2 वर्षामध्ये. सर एखाद्याला बोलवून काय करायचं, सौजन्याचं ट्रेनिंग पण द्या खालच्या लोकांना, म्हणजे देखील कसे आहे कराय ना सर. बरोबर, आम्ही आता बोलायला लागलो तुम्ही ऐकायला लागले. मी जर तुम्हाला मोठा आवाज केला असता, हो काय लावलंय CPR मध्ये, तुम्ही म्हटलं असता मला जास्त वेळ बोलायचं नाही. बरोबर आहे ना सर. मग इथं लोक आलीत की आतमध्ये ते गुरगुर एक लोकांचं असतं आणि सर्वसामान्य गरीब अडाणी लोक आहेत, शिकलेली नाही आणि मग अंगावर काढून लोक आलेले. थोडंसं मानवतावादानं बघा म्हणाल की काय, मी कुठं जरी गेलं तर लाईनीत उभा करायचं त्याला आणि ते बिलकुल त्याला काय त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं हे कुठं असते, जा फेरी मारत वाईट करतात. परत एकदा मी सगळ्यांना बोलून त्यांना इन्स्ट्रक्शन देतो, सौजन्याचं ट्रेनिंग लावा, एखादा बाहेरचा माणूस बोलवा. आपण परत एक मेडिकल एथिक्स म्हणजे कुठल्याही विभागात असू दे, उलट हीच लोक बघा, जर इथला कोण CPRचा माणूस कुठं बाहेर असेल आणि त्याने इथे एखाद्याशी गोड बोललेला आहे, पत्ता सांगितलेला आणि त्याला बाहेर कुठं अडचण आली, गाडी पंक्चर झाली, त्याला काय अडचण दुसरी काय आली, तर लोक तिथे म्हणतात अरे मी ह्याला बघितलेलं आहे, आपुलकीनं बघतील. आणि जर पंक्चर झालेली गाडी दिसला आणि असा गुरगुरणारा दिसला तर मला बघू दिसला बघणार नाहीत ना. म्हणजे तसं सगळ्यांनी वागून चालणार नाही. त्यांचं म्हणणं 80% बोलणारे पेशंट बरा होते, यांचं बोलल्यावर सगळे 80%.